नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर चला आता आपण आलो आहो आपल्या शेतात. तर हे बघा, हा हरभरा आहे आणि हा हरभरा आता एक एक फुलावर आलेला आहे. फारसा फुलावर आलेला नाही आहे, पण खुडण्याजोगताही नाही आहे. काही काही झाडं खुडता येते, काही काही म्हणजे भाजी वगैरे आपल्याला करायची राहिली. आणि हरभऱ्याची भाजी म्हणजे एकदम टेस्टी अशी भाजी, कारण त्याची आपण म्हणजे मेथीची भाजी वगैरे बनवतो तशी सुद्धा बनवता येते आपल्याला. आणि घोराणा तर एकदम बेस्ट, तो सुद्धा घोराणा मी दाखवलेला आहे एका व्हिडिओमध्ये. आणि परत एक व्हिडिओ काढणार आहे त्या घोराण्याचा, तो सुद्धा तुम्ही बघा. आणि थांबा तुम्हाला दाखवते. तर बघा, ही हरभऱ्याची भाजी, हे बघा अशी भाजी खुडता येते. हे बघा, ही भाजी आता छान अशी खुडायला आली आहे, म्हणजे खुडता येते ही वाली. पण जे जे फुलावर आलेली आहे कोणती कोणती, तर ती काही खुडता येणार नाही. हे बघा, अशा प्रकारे हे हरभऱ्याची भाजी आहे. खूप चविष्ट अशी भाजी लागते. आणि हा बघा, तुरी आहे आमच्या वारल्या तुरी. आता काही शेंगा आपल्याला ओला खायला मिळत नाही, एक एक दाणा आहे फक्त. हे बघा, हे बघा, मागे असेच नुसते कामं होते, तर कामाच्या याच्यात काही आम्हाला भेटलं नाही बिलकुल तुरीच्या शेंगा तोडायसाठी. तरी पण अदामधात कधी रेसिपी व्हिडिओ वगैरे काढायचे राहिले तर आम्ही तोडत होतो शेंगा. पण आता इतक्यात काही भेटलंच नाही काढायला. मग झालं 10-12 दिवस निंदन होतं बायाचं, सारखं बायासोबत निंदा लागत होता, त्यामुळे काही वेळ भेटलाच नाही. आणि आता शेंगा तोडतो म्हणलं तर एक एक शेंगा आहे. पहा आता कशा तोडून, पहा पहा, हे बघा, या तुरी बघा. आता एक एक तोडायचं आहे आपल्याला. हे बघा, ह्या एक एक आहे, अशा आहे. तर ह्या अशा पाहून आता तोडा लागेल. शेतकऱ्याचं जीवन कसं असते माहिती आहे का? कामामध्ये आता तुरीच्या शेंगा आल्या आता खायला, पण आपल्याला खायसाठी वेळ नसतो. कारण तुरीच्या शेंगा तर खायला येते, पण त्याच्यासोबतच हरभरा निंदणं, फवारण्या असते. फवारण्या राहिल्या तर आम्हाला गुंडानं पाणी आणून द्यावं लागते फवारणीसाठी. आता या वावरात ठीक आहे, पण दुसऱ्या वावरामध्ये थोडं दूर आहे आमचं कॅनल, त्याच्यामुळे पाणी वगैरे आणून द्यावं लागते. तर त्यासाठी आम्हाला कामातच गुंफून राहतो आपण, त्याच्यासाठी बिलकुल वेळ नाही राहत. एवढा हरभरा आहे तरीसुद्धा हरभऱ्याची भाजी खुडायला वेळ नाही राहत, असं जीवन आहे आमचं. तर खरं सांगायचं तर सांगू का तुम्हाला, जेव्हापासून आपलं यूट्यूब चॅनल आपलं सुरू केलं तेव्हापासून मला बिलकुल क्षणाचा वेळ नसतो, बिलकुल वेळ नाही. म्हणजे कसं, घरी मुलांची शाळा असते तेही सांभाळावं लागते, आणि इकडे शेतीसुद्धा सांभाळावं लागते. जवळजवळ 40 ते 45 किलोमीटर रोजचं येणं जाणं असते माझं, आणि खूप लांबून यावं लागते. आणि परत थंडीचे दिवस, तर त्याच्यामध्ये अधामधात सर्दी, खोकले, ताप हे ते सुरूच होतं. तरीसुद्धा खूप स्ट्रगल करून व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते. तर व्हिडिओला चांगली तुमची साथ मिळावी म्हणून. साथ मिळत आहे, पण याच्यापेक्षा अजून आपल्या साथीची गरज आहे आपल्याला. तर चांगली छान साथ देत चला तुम्ही, व्हिडिओ चांगले बघत चला. खूप प्रयत्न करते चांगल्यात चांगला व्हिडिओ काढायचा, रेसिपी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते, असे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते की आपल्या भाऊ बंधांना बहिणींना आवडला पाहिजे व्हिडिओ. त्यासाठी खूप छान छान असे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. तर तसा मी म्हणणार नाही की तुमचा सपोर्ट नाही आहे, सपोर्ट भरपूर केला तुम्ही, आणि आपल्याला अजून सपोर्टची गरज आहे. तर असा सपोर्ट करत चला. आणि यूट्यूब म्हणजे तुमच्याच भरोशावर, तुम्ही व्हिडिओ चांगले बघणार आमचे, तर पुन्हा म्हणजे असा अजून एक हे येतो माणसामध्ये की नाही, पुन्हा आपण अजून छान काढायचा प्रयत्न केला पाहिजे, अजून छान व्हिडिओ आपला जमला पाहिजे, असं आमचं असते. तर असंच अशीच तुमची साथ राहू दे. हे बघा, इथं एक अर्धी शेंग आहे. तर हे बघा, आता इथल्या शेंगा तोडून घेऊ. आणि इथल्या शेंगा तोडायच्या पहिले आपण नाही का करू माहिती आहे का, तिकडे बोरीचं झाड आहे. तर ते बोर खूप गोड आहे आमच्या शेतातली, तर मी तुम्हाला बोर दाखवते. आणि हे बघा, शेवटी आपली बोरीचं झाड आपलं आलं, आणि माझे आवडते बोर. तर थांबा मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा, भेटला मला आल्याबरोबर एक. खूप टेस्टी, गोड गोड. शेंगा टाकून घेते खिशात तोडलेल्या. कच्चं सुद्धा बोर एवढं गोड आहे फ्रेंड्स, की खूपच गोड आहे. आणि आहे ना,
आपली संक्रांत जवळच येते आता. खूपच गोड. पेवंदी बोर आहे का हे? सांगा बरं फ्रेंड्स, हे बोरं कोणते आहे? मोठे मोठे दिसते, पेवंदी सारखे दिसत आहे. इथल्यावरच ते पडते. हे बघा, हे पेवंदी बोर आहे. पेवंदी बोर आहे. पहा, आपण हे तोडून घेणार आणि असे त्या दिवशी भरपूर असे बोरं होते, पण आता बोरं जास्त दिसत नाही आहे. पण बहुतेक कोणीतरी नेले आहे आपली बोरं, कारण रस्त्यावरच झाड पडते, कोणी आलं का घेऊन जाते. आणि खायची वस्तू वे तर खाणारच आहे लोक, खासाठीच असते बोरं काही. हे बघा, एवढे बोरं आपले झाले आहे. हे बघा, आणि हे बघा आता मंडळी, हे बघा इतके छान छान बोर आहे. आणि हे बोर एवढं गोड आहे की खूपच गोड आहे हे बोर. हे बघा, पिया सुद्धा नाही, एकदम गोड. हे बघा, पडले बोरा. हे बघा, कुठं गेला आत्ता होतं पिकलं का? हा, हे बघा, हे बघा फ्रेंड्स, बघा फ्रेंड्स, हे बघा, हे बोरं असे झालेले आहे. आणि टोपली भरून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, टोपली भरून घ्यायची आहे. तर आता इथे आली आहे मी बोरं तोडायसाठी. तर आज विचारच केला, आज कोणत्या हालती टोपली भरायची आहे आपल्याला. हे बघा, एक टोपली भरून घ्यायची म्हटलं, पण अंदाज दिसत नाही टोपलीभर भेटन म्हणून, कारण येता जाता लोक तोडतात तिथले बोरं. तर चला आता, चल तिकडे. आणि आता बोरं तर तोडून घेतले आहे. आता बोरं तोडणं झाल्यावर आपले शेंगा तोडून घेऊ आपण संध्याकाळी उकडायसाठी. आणि आम्ही कसं करतो माहिती आहे का, घरी गेलं, वावरातून घरी गेलं, घरी गेल्याबरोबर पहिले हातपाय धुतले आपले. हातपाय धुतले का इकडे चहा आणि इकडे शेंगा मांडायच्या. म्हणजे कसं, शेंगा खाल्ल्या का आपला नाश्ता होऊन जाते, कारण भूक लागते गेल्याबरोबर. शेंगा मांडल्या की मग त्या चहा होतपर्यंत, आपलं चहा पाणी पितपर्यंत, थोडंसं बोलणं चालणं होतपर्यंत शेंगा शिजून जाते. आणि शेंगा शिजून गेल्यावर मग छान अशा गाळून टाकायच्या एका गाळणीमध्ये आणि सगळेजण मिळून खायचं. मीठ टाकून उकडायचं बरं का, कोणाला जर उकडायच्या असेल तर तुरीच्या. आणि कोणाकोणाला तुरीच्या शेंगा पाहिजे, आमच्या शेतात या तुरीच्या शेंगा खायसाठी. अशा प्रकारे आपल्या तुरीच्या शेंगा तोडत आहे मी. तर चला आता तोडून घेणार आहो मी. हे बघा, आता हे बोरं आहे. हे बघा, हे बोरं आणि पेवंदी बोरं आहे. खूप चविष्ट असे लागतात. तर आणि बघा, आता मी शेंगा तोडून घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.